सांधेदुखी कुठल्या पंचकर्माने बरी होऊ शकते हे आपण पाहूयात। सांधेदुखीचे वेगवेगळे प्रकार असतात आणि प्रत्येकाची लक्षणे थोडी वेगवेगळी असतात। सांधेदुखीचे 3 मुख्य प्रकार असतात, जसे की ऑस्टिओआर्थरायटिस, रुमॅटॉइड आर्थरायटिस आणि गाऊट। या प्रत्येक प्रकारावर कोणते पंचकर्म उपयोगी आहे ते आपण समजून घेऊयात। ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये स्नेहन स्वेदन उत्तम काम करतात। यामध्ये स्नेहन म्हणजे औषधी तेल शरीरात मुरवणे, यामुळे सांध्यातील वात कमी होतो। स्वेदन म्हणजे औषधी काड्याची वाफ देणे, यामुळे आखडलेले सांधे मोकळे होतात। याशिवाय जानुबस्ती किंवा कटिबस्ती केले जातात। बस्ती म्हणजेच मेडिकेटेड इनिमा हा वात कमी करण्यासाठी सर्वात उत्तम आहे। रुमॅटॉइड आर्थरायटिस यामध्ये आर ए फॅक्टर वाढलेला असतो, ह्यालाच आयुर्वेदात आमवात म्हणतात। यामध्ये वृक्ष स्वेदन म्हणजे वाळूचा कोरडा शेक देतात, याने सूज आणि वेदना कमी होते। सोबतच विरेचन करून पित्त आम कमी केल्याने रुग्णाला लवकर बरे वाटते। बस्ती यामध्ये काढ्याच्या बस्तींचा उत्तम उपयोग होतो, याने वेदना उत्तम कमी होतात। याशिवाय रक्तमोक्षण आणि लेप लावल्याने यातील वात कमी होण्यास व रक्त शुद्ध होण्यास मदत होते। गाऊट यालाच आयुर्वेदामध्ये वातरक्त म्हणतात। यामध्ये प्रामुख्याने युरिक ॲसिड वाढलेले असते। या प्रकारात विरेचन, रक्तमोक्षण, लेप आणि सोबत बस्ती हे पंचकर्म करतात। या प्रकारे पंचकर्म केल्याने आपण दुखणे व सोबतच सांधेदुखीच्या आजारापासून मुक्त होऊ शकतो।